तर गावच्या यात्रेमध्ये फक्त बाजारात फिरण्यातच मजा नसते, तर काही मजा इथं पण असते. तर राम राम मंडळी, आज होता आमच्या गावच्या यात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे गावचा आखाडा. मग ग्रामस्थांनी आखाड्याचं पूजन केलं. मग आखाड्यात तिथं रेवड्या वाटायची पद्धत तर पहिल्यापासूनच आहे. मग बाबांनी पण इथं आलेल्या सगळ्यांना रेवड्या वाटल्या आणि आपल्या पुढच्या कामकाजाला सुरुवात केली. मग बाबांनी रेवड्या वाटल्या आणि इकडे आपल्या आखाड्याला सुरुवात झाली. मग सगळ्यात आधी बारकाल्या पहिलवानांपासून सुरुवात केली आणि यांची इथं कुस्ती बघायला आपल्या गावातली वयस्कर मंडळी पण उपस्थित होती. मग बारकाल्या पैलवानांच्या कुस्त्या आवरून मग मोठ्याल्या पैलवानांच्या कुस्त्या सुरू केल्या. मग मोठ्या कुस्त्या सुरू झाल्या म्हणल्यावर गावात प्रेक्षकांची गर्दी पण वाढली आणि इथं कुस्त्या खेळायला खूप लांब लांबवरून पैलवान मंडळी येतात. कारण शिरूर तालुक्यामध्ये सगळ्यात नामांकित गाव कुस्तीसाठी कोणतं आहे तर हे आपलं आहे. आणि आपल्या गावच्या मातीतून ना असे बरेच नामांकित पैलवान तयार झालेले आहेत. कुस्ती खेळून खेळून आखाड्यातली माती एकदम कडक झाली होती, त्याच्यामुळे ट्रॅक्टरने ती 2-3 वेळा रोटरवरून घेतली, त्यामुळे माती पण मोकळी झाली.